पाऊस आणि कोकण हे नातं तसं शब्दात सांगणं अवघडच. पावसाचा पहिला थेंब पडला की संपूर्ण कोकण हिरवाईची चादर पांघरतो. लाल मातीचे रस्ते, धुक्यात हरवलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागं होणारं जंगल, हीच पावसाळ्यातल्या कोकणाची खरी ओळख. पण या पावसाळ्याची अजून एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे या दिवसांमध्ये कोकणातल्या जंगलांमध्ये एक असा पक्षी दिसू लागतो, ज्याच्या रंगावर निसर्गाने अक्षरशः मुक्त हस्ताने उधळण केली आहे. हा पक्षी म्हणजे तिबोटी खंड्या. इंग्रजीमध्ये याला ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर किंवा ब्लॅक बॅक्ड किंगफिशर म्हटलं जातं. अवघा 13 ते 14 सेंटीमीटरचा हा छोटासा पक्षी, पण त्याच्या अंगावरचे नारंगी, निळे, जांभळे आणि लालसर रंग त्याला जगातील सर्वात सुंदर किंगफिशरपैकी एक बनवतात. विशेष म्हणजे हा पक्षी कोकणात कायम राहत नाही. पावसाळा सुरू होताच तो इथे प्रजननासाठी येतो आणि जंगल पुन्हा रंगून जातं. आज आपण चाललोय रायगड जिल्ह्यातील कर्नाळ्याजवळ असलेल्या आपटा गावात. इथे दीपेन शहा यांचं हाऊस ऑफ ओडी केफ नावाचं एक बर्ड हाईड आहे. इथे बसून आपण ओडी केफ म्हणजेच ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशरचे फोटो काढू शकतो. मुंबई ठाण्यापासून फारसं दूर नसलेलं आपटा गाव आज अनेक वाईल्डलाईफ फोटोग्राफर्ससाठी एक खास ठिकाण बनलंय. कर्नाळा परिसरातील सदाहरित जंगल, भरपूर पाऊस आणि शांत वातावरण यामुळे तिबोटी खंड्याच्या प्रजननासाठी हा परिसर अतिशय योग्य मानला जातो. बर्ड हाईड म्हणजे अशी लपलेली जागा, जिथून आपण पक्ष्यांना न घाबरवता त्यांच्या नैसर्गिक वर्तनाचं निरीक्षण आणि छायाचित्रण करू शकतो. इथे आल्यानंतर एकच नियम असतो, ते म्हणजे शांत राहायचं. कोणताही मोठा आवाज नाही, अचानक हालचाल नाही आणि अमर्याद संयम. वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी चांगला कॅमेरा असणं महत्त्वाचं असतंच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा असतो संयम. तासन तास एका जागेवरती बसून आपल्याला पक्ष्याची वाट बघायची असते आणि काही सेकंद आलेला तो पक्षी आपल्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचा असतो. तिबोटी खंड्या हा भारतातील पश्चिम घाटामध्ये दिसणारा एक लहान आकाराचा किंगफिशर आहे. इतर किंगफिशर्सप्रमाणे हा नेहमी नदी किंवा तलावाजवळ दिसत नाही. याचं आयुष्य जुळलेलं आहे दाट जंगलाशी. याच्या आहारात लहान बेडूक, पाल, कोळी, मोठे किडे, अळ्या, लहान खेकडे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. शिकार दिसताच हा काही क्षण शांत बसतो आणि विजेच्या वेगाने झेप घेत शिकार पकडतो. तिबोटी खंड्याचा प्रजनन हंगाम हा साधारण जून ते ऑगस्ट दरम्यान असतो. नर आणि मादी मिळून ओढ्याच्या काठावरील मऊ मातीमध्ये बोगद्यासारखं घरटं खोदतात. हा बोगदा साधारणपणे 30 सेंटीमीटर ते 1 मीटरपर्यंत असू शकतो. बोगद्याच्या शेवटी एक गोलाकार खोली तयार केली जाते आणि त्यामध्ये साधारण 4 ते 7 अंडी घातली जातात. अंडी उगवण्यापासून पिल्लांना खाऊ घालण्यापर्यंतचं काम दोन्ही पालक समान जबाबदारीने पार पाडतात. तिबोटी खंड्याचा आवाज हा अतिशय शार्प, बारीक शिट्टीसारखा असतो. जंगलात अनेकदा हा पक्षी दिसण्यापूर्वीच त्याचा आवाज ऐकू येतो. प्रजनन काळात तर नर सतत आवाज करून आपलं क्षेत्र जाहीर करतो आणि मादीशी संपर्क ठेवतो. इतका रंगीबिरंगी असूनही घनदाट जंगलात राहत असल्यामुळे हा पक्षी काही सहसा दिसत नाही आणि अत्यंत लाजाळू स्वभावाचा आहे. त्यामुळे माणसांपासून शक्य तितका दूर राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्याचे फोटो काढण्यासाठी अनेक तास शांतपणे वाट बघावी लागते. आम्ही आजही अनेक तास बर्ड हाईडमध्ये बसून शांतपणे त्याची याची वाट बघत होतो. फक्त पावसाचा आवाज, जंगलातील शांतता आणि अचानक समोर येऊन बसलेला तिबोटी खंड्या. तो क्षण कॅमेऱ्यात कैद करणं ही प्रत्येक वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी एक अविस्मरणीय आठवण असते. अशाच क्षणांसाठी आम्ही पुन्हा पुन्हा जंगलात येत असतो. आम्ही हाईडमध्ये जवळपास 5 तास बसलो होतो. या 5 तासामध्ये तिबोटी खंड्या जवळपास 4 वेळा आला. ओडी केव्हची वाट बघत असताना समोर थोडी हालचाल झालेली दिसली. पाहिलं तर हे इंडियन ग्रे मंगूस समोरनं पळून जात होतं.
या ट्रिपमधली एक विशेष आठवण ती म्हणजे घरट्यामध्ये एंटर करण्यापूर्वी तिबोटी खंड्या एका जागेवर थांबतो. घरट्याला काही धोका नाही आहे ना हे निश्चित झाल्यावरतीच तो तिबोटी खंड्या घरट्यामध्ये एंटर करतो. अशीच एका वेळेस ओडी केव्हची मादी ह्या पर्चवर एक खेकडा घेऊन थांबली होती आणि तेवढ्यात ओडी केव्हचा नर आला एक मोठी सापसुरळी घेऊन. दोघांना एकत्र एका फ्रेममध्ये पाहणं हा खूप सुंदर अनुभव होता. मादी तो खेकडा घेऊन घरट्यात घुसल्यानंतर जवळपास 15-20 मिनिटांनी ती सापसुरळी घेऊन नर त्या पर्चवर येऊन बसला. त्या सापसुरळीची लांबी जवळपास ओडी केव्हच्या लांबी एवढी होती. भक्ष्यांना ओडी केव्ह नॉर्मली अशा प्रकारे पकडतो की त्यांचं तोंड पिल्लांच्या तोंडामध्ये जाईल. अशा प्रकारे अन्न दिल्यामुळे तो एन्श्युअर करतो की जर भक्ष्य जिवंत असेल तरी त्याला पळून जाण्यासाठी ऑप्शन राहत नाही. आपल्या जंगलात वाढणाऱ्या सरीसृप आणि किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं मोठं काम ओडी केव्ह करतो. तिबोटी खंड्यासारखे पक्षी आपल्याला निसर्ग किती सुंदर आणि समृद्ध आहे याची जाणीव करून देतात. पण त्याचवेळी ते आपल्याला एक जबाबदारीही देतात, त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करण्याची. जर तुम्ही फोटोग्राफी करायला किंवा फक्त पक्षी बघायला बर्ड हाईडमध्ये जाणार असाल तर तिथे शांत राहा. त्यांच्या घरट्याजवळ जाण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. एक चांगला फोटो मिळवण्यापेक्षा पक्ष्यांची सुरक्षितता ही जास्त महत्त्वाची आहे. जंगलं, ओढे आणि पावसाळी अधिवास टिकून राहिले तरच तिबोटी खंड्यासारखे पक्षी आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील पाहता येतील. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या जंगलात किंवा एका नव्या पक्षासोबत. धन्यवाद.